मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। उद्धव ठाकरेंनी लातूरमधील काडगावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवादही साधलाय। उद्धव ठाकरे दौरा करत आहेत, मात्र ते नुकसानग्रस्तांना मदत देणार आहेत का, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केलाय। आम्ही जी मदत केली ती न पाहता फोटोवरून राजकारण केलं जातंय, असंही शिंदेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या दौऱ्यावर भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली आहे। भाजपाचे सर्व आमदार खासदार 1 महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहेत, मात्र मविया नेते शेतकऱ्यांचे अश्रू पुसत नाहीत तर राजकारण करतायत, असं त्यांनी म्हटलंय। पूरस्थितीवरून राऊतांनी महायुतीवर पुन्हा निशाणा साधलाय। 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त झालेत। हे शासन अत्यंत मुरदाड, असंवेदनशील आहे। पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही, पैशाचं सोंग आणता येत नाही, असं राऊतांनी म्हटलंय। पैशाचं सोंग करता येत नाही तर सरकार चालवू नका, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती। यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। राऊत आमचे सल्लागार थोडी आहेत, सुशिक्षित बेरोजगार राजकारण्यांनी मध्ये बोलू नये, असं गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय। अवकाळी पावसामुळे येवला तालुक्यामध्ये शेती पिकांचं नुकसान झाले। मंत्री छगन भुजबळांनी या भागात बांधावर जात नुकसानीची पाहणी केली। यावेळेस व्यथा सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। अजित पवार बीडमधील हिंगणी खुर्द गावामध्ये नुकसानीची पाहणी करताना भलतीच चौकशी करताना दिसले। महिलांना मुलं किती आहेत तर सासर कोणतं, माहेर कुठे, असे प्रश्न त्यांनी विचारले। बीडच्या हिंगणी खुर्द इथं पाहणी दरम्यान अजित पवारांसमोर महिलेनं हंबरडा फोडला। पुरामुळे मोठं नुकसान झालं असून मला मदत करा, अशी मागणी या महिलेनं केली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर ओसरल्यानंतर सर्वच नेते पाहणी दौरा करतायत। त्यातच आज भूम तालुक्यामध्ये सावरगावमध्ये संभाजीराजेंनी पाहणी केली। दौऱ्यावेळेस थेट पाण्यात उतरून पाहणी केली आहे। राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक हातचं गेलंय। कपाशीची ही शेवटची घटका कपाशी हे पीक मोजतंय। सरकारचे मंत्री दौरे करत असून त्यांची पर्यटनवारी सुरू आहे, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती जवळपास 6 जिल्ह्यांमध्ये आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। महायुतीच्या नेत्यांकडून पूरग्रस्त भागात पाहणी सुरू आहे। यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। जे सरकारच्या बांधावर गेलेत ते केवळ औपचारिकता पूर्ण करत आहेत। हे नेते शेतकऱ्यांची बनवाबनवी करतात, असा आरोपही त्यांनी केलाय। जे शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेत त्यांची ही बनवाबनवी सुरू आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री असताना पुराची पाहणी करताना रेड कार्पेट टाकून दौरा करणारे उद्धव ठाकरे आज तातडीनं दौऱ्यावर जात आहेत। हा दौरा मलमपट्टी लावणारा नसून तर मीठ चोळणारा आहे, अशी टीका केशव उपाध्याय यांनी केली आहे। चंद्रपूर ते मूल मार्गाचं डांबरीकरण करण्यात आले, परंतु पाऊस सुरू झाल्यानं रस्त्याची दुरावस्था झाली आहे। मोठे खड्डे पडल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे। यावर मुनगंटीवार चांगलेच संतापले। त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दम दिलाय। स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहभाग घेतला। मेट्रो सिनेमा ते फॅशन ट्रीट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानात शिंदेंनी सफाई केली। महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली आहे। त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। असं असूनही दोन्ही पालकमंत्री पाहणीसाठी न आल्यानं विरोधकांनी टीका केली आहे। पालकमंत्री हरवले असून त्यांना शोधून देणाऱ्यांना 11,000चं बक्षीस जाहीर केलं जाईल, अशी विरोधकांनी टीका केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्या, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। ज्या शेतकऱ्यांची खरडून जमीन गेलेली आहे त्यांना 5 लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी सुद्धा केली आहे।
पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी सुकर व्हावी म्हणून राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी आणि पूरग्रस्तांना तातडीनं मदत द्या अशी मागणी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केली आहे. पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि सरनाईकांचा फोटो असल्यानं संजय राऊतांनी टीका केली होती. यावर गोगावलेंनी प्रत्युत्तर दिले. तुम्ही तुमच्या नेत्याचा फोटो लावून मदत करा. ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्याचा फोटो लावला तर चुकीचं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करा. मच्छीमारांसाठी कल्याणकारी महामंडळ महिन्याभरात स्थापन करा असे निर्देश नितेश राणे यांनी दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील महसूल विभागाचं कौतुक केलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुरू केलेल्या अभियानाची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली आहे. महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. राष्ट्रवादीची साथ सोडत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. लक्ष्मण हाके यांचे समर्थक पवन करवर मोर्चासाठी जात असताना गेवराईमध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांना मारहाण करण्यात आली आहे. यात कर हे जखमी झालेले आहेत. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. हाके यांनी त्यांची विचारपूस सुद्धा केलेली आहे. नवी मुंबईमध्ये स्वराज्य पक्षाला मोठं खिंडार पडले. स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत. वर्ध्यातील आंजी इथं श्रीरंग गरबा उत्सवात चित्रा वाघ यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. यानंतर चित्रा वाघ यांनी गरबा सुद्धा खेळलाय. गावात गरब्याचं आयोजन करून यात सर्वजण सहभागी होत आहेत ही चांगली बाब आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.